मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री, त्याचबरोबर मराठी मालिकेमधील अभिनेत्री अमृता धोंगडे आज दामाजी न्यूजच्या सांस्कृतिक व्यासपीठावरती आपल्या सर्व दर्शकांशी हितगुज करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। दामाजी न्यूजच्या वतीने मॅडम मी पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत करतो। थँक्यू सो मच सर, थँक्यू। अमृताताई, मालिका आपल्याला मिळाल्या, चित्रपट मिळाले आणि अभिनेत्री म्हणून आज महाराष्ट्राच्या रुपेरी पडद्यावर आपलं नाव आलं। पण ज्या वेळेला नाव येतं त्याच्या पाठीमागे प्रसिद्धी येते, लक्ष्मी येते, परंतु दर्शकांना अशी एक उत्सुकता असते की या अभिनेत्रीचं बालपण, पारिवारिक जीवन कसं आहे हे जाणून घ्यायची एक इच्छा असते। त्याबद्दल आपलं मत सांगा। माझ्या मते हे संपूर्ण महाराष्ट्राला आतापर्यंत माहिती आहे की माझं बालपण कसं गेलंय आणि आतापर्यंत मी इथे कशी आली आहे। पण सगळ्यात आधी मला ऑब्व्हियसली तुम्हाला मी सांगणारच, पण त्याच्या आधी दामाजी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांचे मी आभार मानते आणि थँक्यू सो मच की आज तुम्ही मला तुमच्या या चॅनलवर इन्व्हाइट केलं आणि माझा एक छान इंटरव्ह्यू आपण प्लॅन केला। सो थँक्यू सो मच त्याच्यासाठी। आणि जसं तुम्ही विचारलं तसं ऑब्व्हियसली एक वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आई वडील, माझे वडील हे सगळ्यांनाच माहिती आहे की माझे सपोर्टिव्ह नव्हते घरातून। माझ्या वडिलांचं असं होतं की तू शिक्षण पूर्ण करावंस आणि त्याच्यानंतर तुला एक चांगली नोकरी करावीस आणि मग एक असतं डोक्यात आपल्या वडिलांच्या आणि आई वडिलांच्या की आपल्या मुलाचं शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर मग त्याला चांगली नोकरी मिळेल, नोकरी मिळाली की मग तो कुठेतरी जाऊन सेटल होईल आणि मग त्याचं आयुष्य पुढे चालू होईल। आणि मी ज्या इंडस्ट्रीमध्ये आहे त्याचा भरोसा खरं तर नाही सांगता येत आपल्याला पटकन की आज काम असेल उद्या काम नसेल, पटकन आई वडील विश्वास ठेवत नाही। पण माझ्या बाबतीत मी म्हणेन की मी त्यातल्या त्यात खूप लकी आहे की देवाच्या कृपेने किंवा आई वडिलांच्या कृपेने माझ्या अंगात ते होतं आणि ते टॅलेंट कुठेतरी त्यांनी ओळखलं, सगळ्यात आधी माझ्या आईने ओळखलं। आणि लहानपणापासून मला कथ्थक मी शिकली आहे, त्यामुळे मला डान्सची आधीपासून आवड आहे। त्यामुळे प्रत्येक स्कूल कॉलेज मी एकही गॅदरिंग मी सोडलं नाहीये, त्यामुळे मी तशी डान्सर चांगली आहे। पण ऍक्टर चांगली असेल हे मलाही माहित नव्हतं ना, माझ्या आईला माहित होतं। आणि माझ्या संपूर्ण फॅमिलीमध्ये आतापर्यंत कोणीच असं नाहीये की इंडस्ट्रीशी बिलॉंग करते असं कोणीच नाहीये। त्यामुळे मी एकटीने तो भाग घेतला आणि एकटी पुढाकार घेऊन मी येस आली आणि आज आई वडिलांचा सपोर्ट आहे, माझ्या संपूर्ण फॅमिलीचा। मग ती मम्मीच्याकडची पण असू दे आणि वडिलांच्याकडची पण, सो दोघांच्याही कडून फॅमिली पूर्ण सपोर्ट करते। आणि येस, आता लोकांसाठी काम करायचंय, आई वडिलांचा सपोर्ट मिळवण्यासाठी थोडंफार काम होतं, पण आता संपूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतात आपल्याला सगळ्यांपर्यंत मला पोहोचायचंय, जशी आज मी मंगळवेढ्याला आलेली आहे। या प्रवासामध्ये आपलं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षण, माझं शिक्षण हे ऑब्व्हियसली मी 12th सायन्स केलं, त्याच्यानंतर मी BSc केलेलं आहे। सो माझं BSc बॉटनी हे शिक्षण झालेलं आहे। पण अनफॉर्च्युनेटली मला BScच्या फर्स्ट इयरलाच फिल्म मिळाली, सेकंड इयरला तर माझी मुख्यमंत्रीची माझी मेन सिरीज होती ती मला मिळाली आणि माझं सेकंड अँड थर्ड इयर आणि माझा जे काही आपलं रिझल्ट आहे तो मला मुख्यमंत्रीच्या सेटवर मिळाला होता। त्यामुळे मी ज्या कॉलेजमध्ये होते वायमला, जे भारतीय विद्यापीठ कॉलेज आहे माझं, सो त्या कॉलेजमधून मला सर तसे खूप सपोर्टिव्ह होते माझे सगळे। म्हणजे अक्षरशः असं होतं की मला प्रॅक्टिकल एक्झाम माझ्या ज्या काही असायच्या त्याच्या एक्झाम्सला मला सरांनी हेल्प केलेली आहे बऱ्याचदा। काही क्वेश्चनचे आन्सर्स त्यांनी स्वतः दिलेले आहेत। सो थँक्यू सो मच सर, तुम्ही मला हेल्प केलीत आणि मी ऑब्व्हियसली मी पास झालेली आहे त्यामुळे माझं BSc बॉटनी शिक्षण झालेलं आहे। शैक्षणिक प्रवास करत असताना अभिनय क्षेत्राकडे कसं बोलला? नाही, मला माहितच नव्हतं की मी ऍक्टिंग करणार आहे, हे मला माहितच नव्हतं। मी फर्स्ट इयरला जेव्हा मी गेले, माझी 12th झाली आणि आपण एक 10वीच्या सुट्टीत लहान मुलांना किंवा आपण म्हणतो घरात आता 10वीच्या सुट्ट्या आहेत काय करायचं, सो काय करायचं म्हणून माझ्या आईने, माझ्या शेजारी एक मुलगा राहायला आलेला, तो कराडवरून पुण्यात त्यांच्या मामाकडे त्याच्या आलेला, तर तो आला होता त्याला ऍक्टिंग शिकायची आहे म्हणून, मग तो पुण्यात आला होता। मग ते बोलता बोलता मम्मीने त्याला विचारलं की बाबा तू कशासाठी आलायस किंवा ऍक्टिंग शिकायला आलायस का, तर तो म्हणे हो, मारियमच्या सोनूला पण सांग ना, तिला पण 10वीच्या सुट्ट्या आहेत, मग काय करायचं। सो तेव्हा ते डोक्यात आलेलं, पण आम्ही सहज जायचं, बघायचं बाबा काय वेळ आहे म्हणून आम्ही बघायला गेलेलो। पण ऍक्टिंग क्लासेस मी जॉईन नाही केले, पण त्याच्यानंतर परत गॅप झाला
आणि मी एका माझ्या मते विक्रम गोखलेजींचं हे होतं, एक सेमिनार होतं ऍक्टिंग वर्कशॉपसाठीचं. सो ते मी अटेंड करायला म्हणून गेलेले. आणि असं असेल की मला कोणीतरी व्यक्ती आली आणि मला खरंच माझा पाथ दाखवला आणि मला त्यानंतर ना एक एक कामं मिळत गेली. सो यात माझं टॅलेंटही आहे आणि माझं नशीबही आहे असं मी म्हणते, आणि आई वडिलांचा आशीर्वाद. पण बऱ्याचशा कलाकारांच्या बाबतीत असं घडतं नाही हो की लहानपणापासून अभिनयाच्या आवड, शाळा महाविद्यालय जीवनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणं, तिथून पुढे ध्येय ठेवणं, त्या दृष्टीने प्रयत्न करणं, हा संघर्ष. परंतु तुमच्या बाबतीत असा काही संघर्ष घडला? माझा संघर्ष कसा खरंच नाही घडला, पण येस बरेचसे आर्टिस्ट आहेत जे थिएटर करतात. थिएटर नंतर मग त्यांनी एक वेगळा पाथ लोक चूज करतात की बाबा त्यांना मग फिल्म्स करायचे आहेत का त्यांना सिरियल्स करायचे आहेत का तेव्हा त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सो माझ्या बाबतीत खरं तर तसं काही घडलं नाही, कारण मला थिएटर ग्रुप वगैरे पण कॉलेजमध्ये असताना काहीही माहित नव्हतं. त्यामुळे मी फक्त गॅदरिंग किंवा डान्स पार्ट जिथे आहे तिथे फक्त जायचं आपण एवढं मला माहित होतं. सो कुठेही मी भाषण दिलं नाही, जे वक्तृत्व स्पर्धा आपण म्हणतो कॉलेजेसमध्ये किंवा स्कूल्समध्ये, सो त्याही मी कधी अटेंड केल्या नव्हत्या. त्यामुळे मला माहितच नव्हतं. पण आहे ना, इथे जे आहे ते कुठेच घेऊन जात नाही, ते तुला बरोबर तुम्हाला घेऊन येतं तुमच्या जागेवर. तसं माझ्या बाबतीत झालं. कलाकार अचानक आला. आणि जेव्हा मी पहिलं काम माझं सुरू केलं त्यावेळेस माझ्या सगळे क्रू मेंबर्स, इव्हन तो माझे जे डीओपी होते, ते डिरेक्टर, प्रोड्युसर्स ज्यांनी मला पहिलं कास्ट केलं, त्या सगळ्यांना मी दिसले त्या कॅरेक्टरमध्ये. हेच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की यार कळलं त्यांना की यार ही करू शकते. आणि त्यांच्या विश्वासामुळे मलाही माझ्यातला कॉन्फिडन्स जास्त वाढला की येस आय कॅन डू इट. म्हणजे मला इथून पुढे जे काही येईल काम ते मी खूप ताकदीने आणि हिमतीने मी करू शकते. येस. छान. पण ज्यावेळेस तुम्हाला पहिला चित्रपट मिळाला किंवा पहिली आता ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही पोहोचले, तर त्यावेळेच्या तुमच्या भावना काय होत्या? मला पहिली फिल्म तर मी म्हणेन की असंच ओळखीने, आता आपण दोघं कसं भेटलोय तसंच मी आता मला एखादं कॅरेक्टर आहे म्हणून मला तुमची आठवण आली म्हणून मी तुम्हाला फोन केला. सो अशा ओळखीने मला एकाचा फोन आला की असं असं फिल्मचं हे चालू आहे, कास्टिंग ऑडिशन चालू आहेत आणि ऑडिशन जाऊन देऊन ये. संडे होता आणि संडेच्या दिवशी आम्ही कोल्हापूरकर जरा रस्ता बिस्सा जेवण सुक्क मटण खाऊन आम्ही मस्त झोपतो दुपारच्या वेळेत, त्यामुळे दुपारी डिस्टर्ब कोणी करायचं नाही. सो अशा वेळेत मी ते उठून माझी झोप बीप मोडून मम्मीला घेऊन मी मिथूनच्या ऑडिशनला गेले होते. आणि ते पण 5-5:30 ऑडिशन संपणार आणि मी 4च्या दरम्यान काहीतरी गेले होते. त्यामुळे लास्ट ऑडिशन माझं झालेलं. पण अगेन जे होतं तेच मिळालं आणि मला माहितीही नव्हतं की मी काय परफॉर्म करणार आहे. जाऊन इथपासून तयारी होती. पण एक एक्स फॅक्टर माझ्यात मला नेहमी जाणवतो की माझ्यात एक वेगळा कॉन्फिडन्स आहे जो मी माझ्या समोर आलेल्या लोकांना मी दाखवू शकते की येस मी करू शकते ते. आणि त्या कॉन्फिडन्समुळे आज मी इथे उभी आहे की जी काही मी याच्या पुढेही कामं केली मिथून नंतर सुद्धा. मिथून मध्ये तर थोडा कमी असेल कॉन्फिडन्स, पण जो काही कमी होता तोही त्यांना जास्त वाटला असेल कदाचित. सो ती मला पहिली मिळालेली फिल्म होती आणि म्हणजे असं झालेलं की आता एक फिल्म केली, आता पण आय एम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आत्मविश्वास हा सर्वात महत्वाचा आहे. खरोखर चित्रपट मिळाला, मालिका मिळाली, त्या मालिकेतून तुम्ही घरोघरी पोहोचला. आणि त्याच्यानंतर जो मराठी बिग बॉस मध्ये आपण पहिल्या 5 मध्ये आला, बिग बॉस मधला काय अनुभव होतो? बिग बॉस पण छान होतं, असं काही नाहीये. माझ्या मते हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे की कोणाला बिग बॉस करायचंय किंवा कोणाला करायचं नाहीये. इट्स अ पार्ट ऑफ गेम की तुम्हाला 100 दिवस तुम्हाला विदाऊट फोन राहता येतंय का, विदाऊट फॅमिली राहता येतंय का, किंवा तुमचे इमोशन्स अप्स अँड डाऊन्स होत असतात, मग त्या तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकता का. असं खूप असं आहे. त्यामुळे ते मला एक्सपिरियन्स करायचं होतं. गेम शो खेळायचा होता एक, त्यासाठी मी आतमध्ये गेलेले आणि माहित नव्हतं की एकही दिवस मी टिकू शकेन, कारण खूप वेगवेगळी लोक आतमध्ये असतात, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीची लोक आपण सगळे एकत्र असतो आणि तुम्हाला कळत नाही की आज ही व्यक्ती काय म्हणतेय, उद्या जाऊन ही काय म्हणणार, हे काहीही माहित नसतं. बिग बॉस उद्या काय डिसिजन घेणार आहेत काहीही माहित नसतं. सो या सगळ्यात एक तर मी नवीन आणि मी माझ्या मते माझं तिसरं वर्ष असेल इंडस्ट्रीत येऊन, 3रं किंवा 4थं, आणि तेवढ्यात मी बिग बॉस केलं होतं. त्यामुळे लोकांना असं झालं की लगेच ही गेलीये, पण मलाही असं होतं की यार मी खेळू शकते, मी करू शकते. त्यामुळे टॉप 5 मध्ये येणं म्हणजे तिथे राहणंच मुश्किल आहे. मी 100 दिवस कम्प्लीट केलं तिथे. सो हीच माझ्यासाठी बिगेस्ट अचीवमेंट आहे.
सो मजा आली होती मला, म्हणजे मी मनापासून खेळले होते. आणि आपल्याला अल्पावधीतच खूप चांगलं यश मिळालं हे निश्चितच. याच्या पाठीमागे आत्मविश्वास आणि तुमचं परिश्रम पण आहे. आता नवीन जे काही कलाकार असे धडपडतात सिरियल मध्ये येण्याचं, कोण बरेच कलाकारांचं स्वप्न असतं, हिंदी चित्रपट असेल, मराठी चित्रपट असेल, नाट्य कार्यशाळा करतात, या नवीन मुला मुलीसाठी तुम्ही काय संदेश देऊ शकाल? माझ्या मते मी संदेश देणं म्हणजे खूपच मी लहान आहे सगळ्यांसाठी सांगण्यासाठी, बट येस डेफिनेटली मी पण त्या एज ग्रुप मधलीच आहे जे माझ्या वयातली मुलं येऊन आता करत असतात. पण आता इतकं इझी झालेलं आहे, सोशल मीडिया आपल्याला 24 तास हातात आहे. तुम्हाला एखादा कंटेंट बनवायचा असेल, तुम्हाला एक्सप्रेस व्हायचं असेल, आपल्याकडे फोन्स आहेत, आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. तुमचं टॅलेंट कुठेही लपवू शकत नाही. आज नाही म्हटलं तरी गावातली माणसं पण शहरात दिसू शकतात, किंवा गावातली माणसं तिकडे बसून तो काय रील बनवतोय किंवा त्याच्याकडे काय टॅलेंट आहे हेही आपल्याला इथे बसून कळू शकतं. त्यामुळे माझ्या मते वे खूप इझी आहेत लोकांपर्यंत पोहोचायचे. फक्त आपल्यातला जो कॉन्फिडन्स आहे, जो आपल्याला अजून बिल्डअप करावा लागतो. काही काही वेळेस मोरल डाऊन होतं की आपल्याला काम मिळत नाहीये किंवा घरातले सपोर्ट करत नाहीये. सो त्यावेळेस फक्त आपल्याला स्वतःवर विश्वास तेवढा ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण महत्वाचं आहे. सो सगळ्यांनी शिक्षण कम्प्लीट करायचं आधी, आणि मगच, असं माझं म्हणणं आहे की, आणि मगच बाकी सगळ्या गोष्टी. खरोखरच मॅडम की हिंदीमध्ये एक म्हण आहे, गागर में सागर भरणं कठीण काम आहे. एवढंच अगदी कमी कालावधीमध्ये तुम्ही खूप आमच्या दर्शकाचे चांगलं हेतुकच या ठिकाणी केलं. त्याबद्दल मी सामाजिकच्या वतीने आपलं मनपूर्वक थँक्यू सो मच सर. थँक्यू.